नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 वार आहे मंगळवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण GST काउन्सिल, मंकी पॉक्स आजार, US ओपन टेनिस चॅम्पियनशिप 2024, नॅशनल सॅम्पल सर्वे, स्थायी समिती, सखी निवास योजना आणि मिलिटरी एक्सरसाइज या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती GST परिषद GST काउन्सिल संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। विमा हप्त्यावरील GST कपात लांबणीवर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जी काही GST परिषद आहे, ज्या GST परिषदेकडून GST संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात त्या GST परिषदेविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आणि त्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर सर्वप्रथम जे प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात GST परिषदेची निर्मिती करण्याची तरतूद आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जी काय आपल्या भारताची राज्यघटना आहे, आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या कलम 279A या कलमाच्या अंतर्गत GST परिषदेची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय B। पाहूया प्रश्न क्रमांक 2। GSTच्या खालीलपैकी कोणत्या पैलूवर शिफारस करण्यासाठी GST काउन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं आहे की GST काउन्सिल खालीलपैकी कोणत्या घटकांची शिफारस करते? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही GSTच्या अंतर्गत कर रचना आहे त्या कर रचनेमध्ये कोणत्या करातून कोणत्या घटकांना सूट द्यायची, त्याचबरोबर जे काही कराचे दर आहेत ते कराचे दर कशा प्रकारे असावे, ते किती प्रमाणात असावे, जे काही कराचे दर आहेत ते कमी करायचे आहेत का किंवा जे काही कराचे दर आहेत ते या ठिकाणी आपल्याला वाढवायचे आहेत, या संदर्भात निर्णय आणि त्याचबरोबर GST जो काही कायदा आहे त्याचं मॉडेल हे कशा प्रकारचं असेल या सर्व घटकांची चर्चा या ठिकाणी GST काउन्सिल च्या अंतर्गत केली जाते। म्हणजेच मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 चं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय D वरील सर्व बरोबर। अशा प्रकारे या ठिकाणी जे काही GST काउन्सिल आहे या GST काउन्सिलची मित्रांनो चर्चा केल्यानंतर या ठिकाणी जी काही GST काउन्सिल आहे त्या संदर्भात इतरही महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपण चर्चेला घेणार आहोत। सर्वप्रथम पहिला महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जी काही GST काउन्सिल आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय वित्त मंत्री म्हणजे जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी GST काउन्सिलचे अध्यक्ष असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही GST काउन्सिल आहे सध्याची त्यामध्ये एकूण 33 मेंबर आहेत। यापैकी मित्रांनो 2 मेंबर हे सेंट्रल गव्हर्नमेंट पासून आहेत, 28 मेंबर हे स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही चीफ मिनिस्टर आहेत ते आहेत आणि मित्रांनो जी काही युनियन टेरिटरीज आहेत किंवा जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यापासून 3 मेंबर आहेत। म्हणजे या ठिकाणी जी काही GST काउन्सिल आहे याचे जे काही सदस्य आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि जे काही युनियन टेरिटरीज आहेत त्यापासून असतात। स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही चीफ मिनिस्टर आहेत ऑल ते या ठिकाणी GST काउन्सिलचे सदस्य असतात। आणि मित्रांनो, या ठिकाणी जे काही GST काउन्सिलच्या अंतर्गत जे काही निर्णय घेतले जातात ते या ठिकाणी स्पष्ट बहुमताने घेतले जातात किंवा सर्वांच्या विचार विनिमयाने घेतले जातात। या ठिकाणी एखाद्या घटकावर जर निर्णय घ्यायचा असेल तर या ठिकाणी जे काही वोटिंग पर्सेंटेज देण्यात आला आहे त्या वोटिंग पर्सेंटेज नुसार 75% म्हणजे 75% जर एखाद्या निर्णयाच्या बाजूने मतदान झालं असेल तर त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी लागू केला जातो। आणि जे काही केंद्र सरकार आहे मित्रांनो, केंद्र सरकारचं वोटिंग वेटेज या ठिकाणी GST काउन्सिलमध्ये 33.33% असलेलं दिसतं आणि जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत यांचं वोटिंग पर्सेंटेज या ठिकाणी 66.6% असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारचं वोटिंग पर्सेंटेज हे एकूण वोटिंग पर्सेंटेजच्या 1/3 असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या या ठिकाणी GST काउन्सिलमध्ये अप्पर हँड असलेला आपल्याला दिसतो। हे काही ठराविक महत्त्वाचे पॉईंट आहे जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी काही GST काउन्सिल आहे या GST काउन्सिलची जी काही बैठक आहे किंवा मीटिंग आहे ती मीटिंग केव्हा होते? जेव्हा केव्हा गरज भासल किंवा ज्या ज्या वेळी असं वाटलं की पर्टिक्युलर
टॅक्समध्ये कट करायची आहे किंवा पर्टिक्युलर घटकाच्या टॅक्समध्ये वाढ करायची आहे, त्या परिस्थितीमध्ये जीएसटी काउन्सिलची या ठिकाणी बैठक बोलावली जाऊ शकते। आणि मित्रांनो, जो काही जीएसटी कायदा आहे तो भारतीय राज्यघटने अमेंडमेंट ऍक्ट 101 नुसार त्या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, जो की 2017 मध्ये लागू करण्यात आला होता। आणि सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीएसटी काउन्सिल संदर्भात भारतीय राज्यघटनेतील कितव्या क्रमांकाची दुरुस्ती आहे, तर 101 क्रमांकाची ती दुरुस्ती आहे। तोही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत जीएसटी काउन्सिल विषयी ते डिस्कस केल्यानंतर जो काही पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न पाहूया, जो की मित्रांनो या ठिकाणी मंकी पॉक्स या व्हायरस संदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। मंकी पॉक्स बाबत केंद्राच्या सूचना, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत एक संशयित रुग्ण आढळला होता। आता असं कन्फर्म झालं आहे की त्या रुग्णाला मंकी पॉक्स हा जो व्हायरस आहे किंवा हा जो आजार आहे तो आजार या ठिकाणी आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या देशामध्ये मंकी पॉक्सचा रुग्ण या ठिकाणी आढळला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या रुग्णांची संख्या आपल्या देशामध्ये वाढू नये यासाठी केंद्र सरकार या ठिकाणी आता सतर्क झालं आहे। त्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। या सूचनानुसार प्रत्येक महत्त्वाचे जे काही शहर आहे किंवा मोठे शहर आहे त्या शहरामध्ये नवीन आणि एक सेपरेट वार्ड निर्माण करण्यात यावे, ज्यामध्ये जे काही मंकी पॉक्सचे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही सेवा आणि सुविधा आहेत त्या सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जातील। अशा एकूण आढावा या ठिकाणी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे आणि असा एकूण या न्यूजचाही संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, मंकी पॉक्स कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे होतो? तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही मंकी पॉक्स आजार आहे तो प्रामुख्याने पॉक्स व्हायरस म्हणजे जो काही पॉक्स विषाणू आहे या प्रकारातील विषाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। प्रश्न क्रमांक 4, मंकी पॉक्सचा प्रसार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या माध्यमातून होतो? तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही मंकी पॉक्स व्हायरस आहे त्याचा प्रसार प्रामुख्याने जी काही जखमी व्यक्ती आहे त्या जखमी व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने या ठिकाणी मंकी पॉक्स या आजाराचा प्रसार होताना आपल्याला दिसतं। त्याचमुळे या ठिकाणी ज्या कोणत्या व्यक्तींना मंकी पॉक्स या आजाराची लागण झाली आहे त्या व्यक्तीला इतर रुग्णांपासून किंवा इतर व्यक्तीपासून वेगळं ठेवणं हे या ठिकाणी मंकी पॉक्स आजार जो काही प्रसार आहे त्याला प्रतिबंधित करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही मंकी पॉक्स आजार आहे या मंकी पॉक्स आजाराविषयी काही महत्त्वाचे इतरही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे जे की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी मंकी पॉक्स हा जो विषाणू आहे तो मित्रांनो या ठिकाणी ऑर्थोपॉक्स व्हायरस या फॅमिली प्रकारामधील आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मित्रांनो, सर्वप्रथम मंकी पॉक्स हा जो आजार आहे तो रिपब्लिक ऑफ कांगो या देशामध्ये आढळला होता आणि केव्हा असा जर तुम्हाला प्रश्न आला तर 1958 साली हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। 2022 साली मित्रांनो या ठिकाणी जी काही जागतिक आरोग्य संघटना आहे या आरोग्य संघटनेने आरोग्य क्षेत्रामधील आणीबाणी असे म्हणून या ठिकाणी मंकी पॉक्सला घोषित केले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो काही मंकी पॉक्स आजार आहे त्याची जी काही लक्षणे आहेत ती लक्षणे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पहिलं लक्षण म्हणजे या ठिकाणी जे कोणत्या रुग्णाला मंकी पॉक्स या व्हायरसची लागण झाली आहे त्या रुग्णाच्या शरीरावर पुरळ येतात, म्हणजे या ठिकाणी त्या रुग्णाच्या शरीरावर आपल्याला फोडे येताना दिसतात। त्याचबरोबर त्या रुग्णाला ताप येतो आणि त्या रुग्णांच्या शरीराच्या काही भागामध्ये सूजही येताना दिसते। ही प्रामुख्याने आपल्याला मंकी पॉक्सची लक्षणे असलेली दिसतात। तर अशा प्रकारे मंकी पॉक्स विषयी महत्त्वाचे जे काही पॉइंट आहेत ते डिस्कस केल्यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी US ओपन टेनिस चॅम्पियनशिप 2024 संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। सिन्नरला विजेतेपद, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच महिला एकेरी आणि पुरुष एकेरीचे जे काही US ओपन टेनिस चॅम्पियनशिप आहे त्याचे अंतिम सामने झाले, ज्यामध्ये महिला एकेरीमध्ये बेलारूसची सबालंका यांनी विजेतेपद पटकावले आहे आणि जे काही पुरुषांचे एकेरी सामने आहेत त्यामध्ये इटलीच्या यानिक सिन्नरने या ठिकाणी विजेतेपद पटकावले आहे। यानिक सिन्नरने अमेरिकेचा फिट्झटवर या ठिकाणी मात केली आहे। एकूण अशी ती न्यूज या ठिकाणी आपल्याला असलेली दिसते। या ठिकाणी जे काही US ओपन टेनिस स्पर्धा आहे किंवा चॅम्पियनशिप आहे त्याविषयी प्रश्न पाहूया। US ओपन कोणत्या पृष्ठावर खेळवले जाते? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही US ओपन टेनिस चॅम्पियनशिप आहे ती प्रामुख्याने हार्ड कोर्ट या
पृष्ठभागावर खेळली जाते। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6 US ओपन टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोणते मंडळ करते? तर मित्रांनो या ठिकाणी जी काही US ओपन टेनिस चॅम्पियनशिप आहे याचे आयोजन युनायटेड स्टेट टेनिस असोसिएशन या मंडळाकडून केले जाते। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी। मित्रांनो या ठिकाणी जे काही US ओपन टेनिस चॅम्पियनशिप आहे त्या संदर्भात महत्त्वाचे काही पॉइंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या स्पर्धेची जी काही सुरुवात आहे ती 1818 साली झालेली आपल्याला दिसते। या ठिकाणी ज्या काही वर्षामध्ये एकूण 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्या स्पर्धेपैकी एक म्हणजे US ओपन टेनिस स्पर्धा आणि इतरमध्ये तुम्ही ऑस्ट्रेलियन ओपन पाहू शकताय, फ्रेंच ओपन पाहू शकताय, विम्बल्डन अशा प्रकारच्या या इतर 3 स्पर्धा या ठिकाणी आहेत आणि या 4 स्पर्धांना जागतिक स्तरावर खूपच वरचं महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धांमध्ये जो काही विजेता असतो त्याला एक प्रतिष्ठित खेळाडू किंवा उच्च दर्जाचे खेळाडू या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने भाग घेताना आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी डिस्कस केल्यानंतर चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल सॅम्पल सर्वे या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 नॅशनल सॅम्पल सर्वे साठी सुकाणू समितीचे उद्दिष्ट राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी नमुना फ्रेम, नमुना डिझाइन आणि सर्वेक्षण साधनासह सर्वेक्षण पद्धतीचे पुनरावलोकन आणि सल्ला देणे आहे। विधान 2 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी सुकाणू समितीचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो। विधान 3 दशवार्षिक जनगणना राज्य सरकारद्वारे आयोजित केली जाते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल सॅम्पल सर्वेवर आधारित प्रश्न आहेत किंवा विधान आहेत त्यांची चर्चा करूया। सर्वप्रथम या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणजे नेमकं काय आणि त्याचं कार्य काय। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जी काही आर्थिक सामाजिक सर्वेक्षण होतं ते सर्वेक्षण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य नॅशनल सॅम्पल सर्वेच्या माध्यमातून केलं जातं। आपल्याकडे प्रत्येक 2 महिन्यांनी जे काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स असेल, होलसेल प्राइस इंडेक्स असेल या संदर्भात आकडेवारी जारी केली जाते। त्याचबरोबर आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखालील जी काही पॉप्युलेशन आहे त्यांची आकडेवारी जारी केली जाते। त्या संदर्भात जी काही माहिती आहे त्या माहितीला गोळा करणं, त्याची व्यवस्थित प्रकारे छाननी करणं ही महत्त्वपूर्ण कार्य मित्रांनो या ठिकाणी नॅशनल सॅम्पल सर्वे यांच्याकडून केली जातात। पुढचा जो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सुकाणू समिती। नेमका आपण सुकाणू समिती किंवा स्टीअरिंग कमिटी कशाला म्हणतो? तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल सॅम्पल सर्वे आहे या नॅशनल सॅम्पल सर्वेचे सर्वेक्षण करत असताना काही पद्धती किंवा काही मेथडचा या ठिकाणी आपल्याला अवलंब करावा लागतो, काही नियमांचा या ठिकाणी आपल्याला अवलंबन करावा लागतो। या पद्धती कोणत्या असावेत, या ठिकाणी नियम कोणते असावेत हे ठरवण्यासाठी एक ग्रुप असतो की ज्या ठिकाणी एक्सपर्ट लोक, अनुभवी लोक असतात की ज्यांना त्या पर्टिक्युलर फील्डचं चांगल्या प्रकारचं नॉलेज असतं आणि ते त्यांच्या अनुभवाचा वापर करून एक चांगल्यात चांगली मेथड कोणती असेल ज्याच्या माध्यमातून जो काही योग्य डाटा आहे, जी काही योग्य माहिती आहे ती कलेक्ट करता येईल आणि त्या माध्यमातून योग्य अंदाज या ठिकाणी आपल्याला वर्तवता येईल। या संदर्भात जी काही कमिटी असते तिला या ठिकाणी आपण सुकाणू समिती असे म्हणतो आणि या ठिकाणी जी काही सुकाणू समिती आहे तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे काही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आहे ज्याला या ठिकाणी आपण नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणतो त्यासाठी आवश्यक असणारे नमुना फ्रेमवर्क तयार करणे, नमुना डिझाइन तयार करणे आणि त्याचे जे काही पद्धती आहे त्याचं पुनरावलोकन आणि त्यांना सल्ला देण्याचं कार्य या ठिकाणी सुकाणू समितीकडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर ठरतं। या ठिकाणी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी आयोजित केलेली जी काही सुकाणू समिती आहे तिचा कार्यकाळ मित्रांनो 2 वर्षाचा असतो। म्हणजेच विधान 2 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। आपल्या देशामध्ये जी काही दशवार्षिक जनगणना होते ही दशवार्षिक जनगणना प्रामुख्याने केंद्र सरकारकडून केली जाते आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं जे काही होम मिनिस्ट्री आहे आणि होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणारं ऑफिस ऑफ रजिस्ट्रार अँड जनरल सेन्सस कमिशनर यांच्याकडून या ठिकाणी दशवार्षिक जी काही जनगणना आहे ती जनगणना केली जाते, ती राज्य सरकारकडून केली जात नाही। म्हणजे विधान 3 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय ए। वरील 3 विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी स्थायी समिती संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा ज्यामध्ये नंबर 1 सभापती आणि अध्यक्षांनी निर्देशित केलेल्या बिलांचे परीक्षण करणे, नंबर 2
मंत्रालय किंवा विभागाच्या वार्षिक अहवालांचे पुनरावलोकन करणे. नंबर 3 दैनिक प्रशासनाच्या बाबींचा विचार करणे. नंबर 4 दीर्घकालीन पॉलिसी दस्तऐवजांचा विचार करणे. विभागाशी संबंधित स्थायी समित्यांची वरीलपैकी कोणती कामे आहेत, अशा प्रकारच्या मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी जे काही स्थायी समित्या आहेत, ज्या नक्की या ठिकाणी आपण स्टँडिंग कमिटी म्हणतो, त्या कमिटीविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली पार्लमेंट आहे, आपल्या पार्लमेंटमध्ये विविध प्रस्ताव या ठिकाणी पारित होतात. मग जे प्रस्ताव आहेत ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात का, किंवा जे प्रस्ताव आहेत ते व्यवस्थित प्रकारे त्याची छाननी करणे, त्याची चौकशी करणे, यासाठी मित्रांनो स्थायी समित्यांची निर्मिती केली असते. आणि जी काही स्थायी समिती असते त्यामध्ये एकूण 22 सदस्य असतात. या 22 सदस्यापैकी एका सदस्याची त्या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या 22 सदस्यामध्ये 15 सदस्य हे लोकसभेपासून असतात आणि मित्रांनो 7 सदस्य हे राज्यसभेपासून असतात. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि स्थायी समितीचे मंत्री हे सदस्य किंवा अध्यक्ष बनू शकत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपलं अगदी बरोबर आहे. सभापती आणि अध्यक्षांनी निर्देशित केलेले जे काही प्रस्ताव असतील, जे काही बिल आहे त्याचं परीक्षण करण्याचं कार्य या ठिकाणी स्थायी समितीकडून केलं जातं. त्याचबरोबर आपल्या केंद्र सरकारचे जे काही मंत्रालय आहेत किंवा त्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे जे काही विभाग आहेत त्या विभागांच्या वार्षिक अहवालांचे पुनरावलोकन करण्याचं कार्यही या ठिकाणी स्थायी समितीकडून केलं जातं. विधान 2 अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जे काही केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या दीर्घकालीन पॉलिसीज असतील त्या पॉलिसीचे जे काही दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत, त्यांचा सखोल विचार करणे किंवा सखोल त्यांची छाननी करणे हे महत्त्वपूर्ण कार्य स्थायी समितीचे असलेले दिसते. आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. जे काही दैनंदिन प्रशासन आहे त्या बाबींचा विचार या ठिकाणी स्थायी समितीकडून केला जात नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 8 मध्ये विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 4 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 1, 2 आणि 4 बरोबर. पाहूया आजचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन, जो की मित्रांनो या ठिकाणी सखी निवास योजने संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. सखी निवास योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर निवासस्थानाच्या उपलब्धतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. नंबर 2 मेट्रोपॉलिटन शहरामध्ये वसतिगृह सुविधांचा लाभ घेण्यासाठी कार्यरत महिलांचे कमाल एकूण उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये प्रति महिना आहे. विधान 3 वसतिगृहातील महिलांच्या मुलांसाठी आरोग्य विमा या योजनेत समाविष्ट आहे. योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सखी निवास योजनेचा जो काही मुख्य उद्देश आहे तो म्हणजे शहरी भागामध्ये, निमशहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या ज्या कोणत्या महिला आहेत त्या महिलांना सुरक्षित आणि सोयीचा असेल असा निवासस्थान त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे किंवा त्यासाठी प्रोत्साहन देणे. म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. मोठाली शहरे ज्यामध्ये या ठिकाणी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये ज्या कोणत्या महिलांना सखी निवास योजना अंतर्गत वसतिगृहांच्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांचं जे काही उत्पन्न आहे ते 50,000पेक्षा कमी असलं पाहिजे आणि ते प्रति महिना असलं पाहिजे. मित्रांनो वार्षिक नाहीये, प्रति महिना हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि विधान 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. विधान 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. वसतिगृहामध्ये ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या मुलांसाठी या ठिकाणी आरोग्य सेवा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीयेत, परंतु या ठिकाणी त्यांच्या ज्या काही केअर फॅसिलिटी आहे ते या ठिकाणी त्यांना अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ज्या काही कार्य करणाऱ्या महिला आहेत त्यांची जी काही लहान मुलं असतील त्या मुलांसाठी सांभाळण्याचं कार्य या ठिकाणी या सेंटरमध्ये किंवा या वसतिगृहामध्ये केलं जातं. प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय 1 केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी मिलिटरी एक्सरसाइज संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स, ज्यामध्ये नंबर 1 ला या ठिकाणी तुम्हाला मिलिटरी एक्सरसाइज देण्यात आले आहे आणि त्यानंतर नंबर 2 ला या ठिकाणी मित्रांनो त्या मिलिटरी एक्सरसाइजचं नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. नंबर 1 ची जोडी युद्ध अभ्यास एक्सरसाइज, जिचं की ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी काउंटर टेररिझम ऑपरेशन अंडर युनायटेड नेशन मॅन्डेट. नंबर 2 मालाबार नेव्हल एक्सरसाइज, नेव्हल कोऑपरेशन अँड इंटरऑपरेटिबिलिटी
इन द इंडो पॅसिफिक रिजन असं तिचं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह देण्यात आला आहे. एक्सरसाइज इंद्रा एन्हान्सिंग इंटरऑपरेटिबिलिटी विथ US आर्मी. नंबर 4 ची जोडी मित्रशक्ती एक्सरसाइज काउंटर इन्सर्जन्सी अँड काउंटर टेररिझम विथ श्रीलंका. हाऊ मेनी ऑफ द पेयर्स गिव्हन अबव आर करेक्टली मॅच्ड, दॅट इज अवर क्वेश्चन. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही नंबर 1 ची जोडी आहे ती या ठिकाणी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे. युद्ध अभ्यास एक्सरसाइज काउंटर टेररिझम ऑपरेशन संदर्भात आहे, जी की या ठिकाणी युनायटेड नेशन म्हणजे जे काही संयुक्त राष्ट्र आहेत त्यांच्या अंतर्गत तिचं आयोजन केलं जातं. क्रमांक 2 ची जोडी ही मित्रांनो या ठिकाणी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे. मलाबार नेव्हल एक्सरसाइज नेव्हल कोऑपरेशन आणि जी काही इंटर ऑपरेटिबिलिटी आहे जी की इंडो पॅसिफिक रिजन मध्ये केली जाते त्या संदर्भात आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जी काही मलाबार नेव्हल एक्सरसाइज आहे यामध्ये एकूण 4 देशांचा सहभाग आहे, ज्यामध्ये एक आहे भारत, त्यानंतर अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश या ठिकाणी मलाबार नेव्हल एक्सरसाइज मध्ये होताना आपल्याला दिसतो. क्रमांक 3 ची जोडी मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहे. या ठिकाणी एक्सरसाइज इंद्रा ही भारत आणि रशिया यांच्यामधील एक्सरसाइज आहे. या ठिकाणी US आर्मीचा त्या ठिकाणी कसलाही संबंध नाहीये. आणि क्रमांक 4 ची जोडी अगदी योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे काही वरील आपल्या 4 जोड्या आहेत या 4 जोड्यापैकी 3 जोड्या या ठिकाणी आपल्या व्यवस्थित प्रकारे जुळवण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 10 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं किंवा या संदर्भात जर तुमचे काही सल्ले असेल, काही सुझाव असतील तर ते या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.